हाय हॅलो, कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच राहा सर्वांना. सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे महाशिवरात्र, तर तुम्हाला कळना महाशिवरात्रीच्याही हार्दिक शुभेच्छा. तर मी बनवायला घेतलं आहे उपासाचं कस्टर्ड. तर चला तुमच्याशीही त्याची रेसिपी शेअर करते. तर अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं आणि गरम होईपर्यंत मी इकडे बनवत होते साबुदाण्याचे, म्हणजे साबुदाणा घेतला होता दोन स्पून. जसं मी अर्धा लिटर दूध घेतलं त्याप्रमाणे मी 2 स्पूनच साबुदाणा घेतला होता. तो दूध गरम होईपर्यंत तो बारीक करायला घेतला. पण बारीक आहे ना, खूप पावडर फॉर्ममध्ये बारीक नाही करायचा तो, तर थोडासा जाडच ठेवायचा. त्याचे कारण की खूप बारीक करून घेतला ना तर आपण जेव्हा तो दुधामध्ये टाकतो ना तर दुधामध्ये त्याचे गोळे गोळे तयार होतात. तर तसं नाही झालं पाहिजे, म्हणून साबुदाणा थोडासा जाडसर ठेवायचा. तसं मी तुम्हाला दाखवते की मी किती प्रमाणात जाड ठेवला आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता की मी किती जाड ठेवला आहे साबुदाणा. त्यानंतर दूध इकडे गरम झालं आहे, त्यामध्ये मी टाकत आहे साखर. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त. ज्याला जास्त गोड लागत असेल तर गोड, आणि कमी लागत असेल तर कमी. तसेच यामध्ये फ्रूट पडतात, तर त्याही फ्रूटची गोडपणा तसाही दुधामध्ये उतरतो. तर हे बघा, जेव्हा मी साबुदाणा टाकला तेव्हा लगेच दूध हलवायला घेतलं आहे, की जेणेकरून जे साबुदाणा आहे त्याच्या गठोळ्या म्हणजे गोळे तयार होऊ नये. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलं आहे फ्रूट पावडर. तर तुम्ही यामध्ये केसर म्हणजे कलर पावडर टाकली आहे. तसंच तुम्ही त्यामध्ये केसर असेल तर दुधामध्ये थोडं केसरही तुम्ही टाकू शकता, जेणेकरून फ्रूट कस्टर्डला छान असा कलर येईल. तर हे बघा, अशा प्रकारे माझ्या फ्रूट कस्टर्डला कलरही आला आहे आणि त्याला थोडासा घट्टसरपणाही येत आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रमाणात घट्टसरपणा आला आहे त्याला. त्यानंतर त्यात मी टाकली वेलची पावडर टाकून मी चांगल्या प्रमाणात हलवून घेतले आणि मी गॅस बंद केला. त्यानंतर मी थोडंसं 2 मिनटासाठी त्यावर झाकण ठेवलं आहे. इलायचीचा फ्लेवर हा चांगल्या प्रकारे दुधात उतरला पाहिजे. मी जेही स्वीट्स बनवते, म्हणजे इवन मी चहा जरी बनवते त्याच्यामध्ये जर मी इलायची टाकली तर मी त्याच्यावर 2 मिनटासाठी 2 सेकंदासाठी झाकण ठेवते, की जेणेकरून इलायची फ्लेवर त्यात छान उतरला पाहिजे. तर ते सगळं करून झाल्यानंतर हे बघा, मी दूध थंड करण्यासाठी पाण्यात ठेवलं. तर नुसतं पाण्यात न ठेवता मी ते फॅनखालीही नेऊन ठेवलं होतं. तर चला आता दूध थंड होईपर्यंत म्हटलं फ्रूट कट करून घेऊया. तर फ्रूट कट करायला घेतले आहे. तर फ्रूटमध्ये मी म्हणजे माझे फ्रूटही कट करून घेतले आणि ड्राय फ्रूट्स मी घेतले आहे. आणि आणखी एक सांगेल की ज्याला शुगर असेल ना त्यांनी इथे साखरेऐवजी खजूर किंवा गूळ वापरू शकतात. तर खजूर फक्त जेव्हा दूध गरम असेल तेव्हा आपण टाकणार, आणि गूळ हा पूर्णपणे म्हणजे दूध थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत. तर मी तर इथे साखरेचा वापर केला आहे. तुम्हाला जे हवे ते तुम्ही टाकू शकता. तर हे बघा, दूध पूर्णपणे थंड झालं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकून घेतले आहे सगळं फ्रूट. तर माझ्याकडे जे फ्रूट अवेलेबल होते ते मी टाकले. तुमच्याकडे वेळेला जे असणार ते टाका. कोणतेही फ्रूट टाकले ना तर हे कस्टर्ड खूप छान लागतं. तुम्हाला मी सांगेल, नक्की बनवून बघा. हे नुसते उपासाचे नाही, असे नॉर्मली आपण एक स्वीट्स म्हणूनही बनवले तरीही हे खूप छान लागते. तर त्यामध्ये मी सर्व टाकून चांगल्या प्रकारे आता हलवून घेतले आहे आणि आता मी थंड करण्यासाठी मस्त फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर आणखी आता मला पूजेचे ताटेही तयार करायचे आहे, कारण मला अजून देवळात जायचे आहे. तर सकाळी मी माझी घरातच पूजा वगैरे सगळं करून घेतली. पण कसं आहे ना, देवळातून जाऊन आलं ना तर खूप छान वाटते, प्रसन्न वाटते. आणि माझ्या कसं घराच्या जवळच म्हणजे देऊळ आहे शंकर भगवानचं. तर म्हटलं चला सगळं आवरलं आहे तर जाऊनच येऊया. तर हे बघा, हे छानसं मंदिर आहे. ह्या मंदिराला फक्त 1 वर्ष झाले आहे. मागच्या शिवरात्री म्हणजे मागच्या वर्षीच्या महाशिवरात्रीलाच ह्या मंदिराचं काम पूर्ण झालं होतं. तर त्यांनी छान म्हणजे महाप्रसाद वगैरेही ठेवला होता जेव्हा मंदिराची स्थापना केली होती त्यावेळेस. त्या मंदिरात आल्यानंतर मी सगळ्यात प्रथम मंदिरात गणपतीची पूजा करून घेतली. त्यानंतर मी म्हणजे देवळामध्ये आले. तर मी देवळात दुपारी आले होते, त्यामुळे जास्त काहीही गर्दी नव्हती. त्यामुळे माझी छान आणि शांततेत पूजा झाली. तर असं म्हणतात की गणपती स्वामी समर्थ किंवा राम कृष्ण यांच्या मंदिरात एक तर सकाळी किंवा संध्याकाळी जायला पाहिजे. पण शंकर भगवान पार्वती आणि दुर्गा यांच्या मंदिरात तुम्ही दिवसातून केव्हाही गेलं तरी चालते.
तर मीही दुपारीच या मंदिरात आले आहे आणि मंदिरात कसं आहे ना की फक्त पूजा म्हणून नाही, तर पूजा तर माझी सकाळीच झाली होती. तर आपण पूजा ही मनोभाविक कुठेही केली तरी ती देवाला पावते. पण मंदिरात येण्याचे कारण कसे ना की आज महाशिवरात्र तर होती, मंदिरही जवळ होतं आणि मंदिरात आल्यानंतर आहे ना खूप छान प्रसन्न वाटतं आणि मनाला खूप शांतता वाटते. त्यामुळे ही कधीतरी म्हणजे आठवड्यातून एकदा का होईना पण मी ह्या मंदिरामध्ये येतेच. तर चला आता मी पूजा करून घेते. कॅमेरा थोडा आयान व्हिडिओ काढतो आहे त्यामुळे कॅमेरा थोडा हलतो आहे. तर अशा प्रकारे माझी छानशी पूजा इथे करून झाली होती. तर हे बघा आयाने माझ्यासोबत आलेला होता. त्याने नंदीच्या कानात माहीत नाही काय सांगितले आणि त्याने पण छान पूजा वगैरे केली. आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर इथे हे छोटी छोटी जी मुलं होती ना ती छान प्रसाद वाटत होती. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता घरी जाऊन मी मस्त प्रकारे फ्रूट कस्टर्ड खाणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा. फ्रूट कस्टर्ड नक्की बनवून बघा. बाकी तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.